सोलापूर महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाला दिलेल्या वसुलीच्या उद्दिष्टापूर्तीत ढिलाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपायुक्त आशिष लोकरे यांनी कडक शब्दात ताकीद दिली। दरवर्षी मार्च अखेरपर्यंत महापालिकेकडून थकीत मिळकत कर वसुलीसाठी विशेष धडक मोहीम राबवली जाते। याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी उपायुक्त आशिष लोकरे यांनी कर आकारणी विभागातील कर सेवकांची आढावा बैठक घेतली। या बैठकीत वसुलीचा आढावा घेत असताना अनेक कर्मचाऱ्यांनी दिलेलं उद्दिष्ट पूर्ण न केल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे उपायुक्त आशिष लोकरे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली। महापालिका प्रशासनानं यंदा कर आकारणी विभागाला तब्बल 318 कोटी रुपयांच्या मिळकत कर वसुलीचं उद्दिष्ट दिलं आहे। त्यापैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत 206 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून आणखी मोठ्या प्रमाणात थकबाकी बाकी आहे। उर्वरित थकबाकी वसूल करण्यासाठी अधिक वेगानं काम करण्याच्या सूचना उपायुक्तांनी दिल्या। बैठकीत वसुलीमध्ये अत्यल्प कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला। ज्यांनी 1% कमी वसुली केली आहे त्यांना 2000 रुपये दंड, तर 5% कमी वसुली करणाऱ्यांना 1000 रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचं लोकरे यांनी स्पष्ट केलं। तसंच वारंवार सूचना देऊनही वसुली वाढत नसेल तर संबंधित कर्मचाऱ्यांचं एक इन्क्रिमेंट थांबवण्याची कारवाई करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली। यावेळी थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले। जप्ती कारवाई करणं, मिळकत सील करणं, मिळकतीवर बोजा चढवणं, थकबाकीदारांच्या मिळकतींचा पाणीपुरवठा बंद करणं अशा विविध उपाययोजना राबवून वसुली वाढवण्याचे निर्देश देण्यात आले। वसुली वाढवण्यासाठी कोणाचीही गय केली जाणार नाही। दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करणं ही सर्वांची जबाबदारी आहे असं स्पष्ट शब्दात सांगत उपायुक्त आशिष लोकरे यांनी कर आकारणी विभागाला कामगिरी सुधारण्याचे सक्त आदेश दिले। मार्च अखेरपर्यंत थकीत मिळकत कर वसुलीसाठी महापालिकेची धडक मोहीम अधिक तीव्र होणार असल्याचंही या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं।